नमस्कार. मी ॲडव्होकेट मंदार नरवणे, पुणे. आजचा आपला विषय आहे, तो विषय आहे चेक व चेक बाउन्स केसबद्दलचा. आता सुरुवातीला आपण समजून घ्या. चेक भरपूर वेळा असं होतं की आपल्याला कोणाकडून पैसे येणे असेल, कुठल्याही कारणाने तुम्ही त्याला लीगली पैसे घेणे असतात. लीगली हा शब्द लक्षात ठेवा, म्हणजे कायदेशीर पैसे समोरचा व्यक्ती तुम्हाला देणे असेल तर त्याला आपण लीगली म्हणतो, लीगल डेप्ट म्हणतो. ओके. तर त्या पैसे परत देताना त्यांनी तुम्हाला एक चेक लिहून दिला की एक 50,000चा, 1,00,000चा, 5,00,000चा, 50,00,000चा, जे काही असेल तो चेक तुम्हाला त्याने लिहून दिला. तर त्या चेकवर जी तारीख लिहिलेली असते, जी काही आता समजा 1 ऑगस्ट 2025 अशी तारीख आहे, तर 1 ऑगस्टपासून पुढील 3 महिने म्हणजे 3 महिने किंवा 90 दिवस तो चेक, कधी काय होतं की फरवरीचा महिना येतो, तर फरवरीचा महिना हा 28 दिवसाचा असतो. त्यामुळे 90 दिवस काही महिने 31 तारखेचे असतात. त्यामुळे 90 दिवस हे लक्षात ठेवा. 90 डेज चेक तो व्हॅलिड असतो, म्हणजे त्याची मुदत ही 90 दिवसाची असते. एखाद्याने तुम्हाला एखादी तारीख लिहून त्याच्यामध्ये चेक दिलेला असेल, तर त्या तारखेपासून 90 दिवसात तो चेक तुम्हाला बँकेत भरायचा आहे. त्या उपर जर तुम्ही तो बँकेत भरला तर तो इनव्हॅलिड होतो, अवैध होतो, वैध राहत नाही. त्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवणे की जर तारीख टाकली असेल, जी तारीख असेल त्या चेकवर, त्याच्या 90 दिवसाच्या आत तो चेक तुम्हाला तुमच्या बँकेत भरायचा आहे. मुद्दा हा तुमच्या लक्षात आला 90 दिवसाचा. तर त्यापुढे, कारण बरेच लोक हे त्यांना कळत नाही की आता कधी भरायचा. कधी मुदत निघून गेलेली असते, ते म्हणतात की आता आम्हाला हा चेक टाकायचा, तर तो व्हॅलिड राहत नाही. त्यामुळे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जी तारीख लिहिली त्या तारखेच्या 90 दिवसाच्या आत तो चेक तुम्हाला बँकेत डिपॉझिट करायचा आहे, तुमच्या बँकेत डिपॉझिट करायचा आहे. ओके. ते कधी, जर त्यांनी तुमच्या अकाउंट पे म्हणजे जो चेक असतो, चेकच्या ज्या साईडला तारीख असते त्याच्या बरोबर अपोजिट साईडला, बरं का, ज्या साईडला तारीख आहे त्याच्या अपोजिट साईडला 2 क्रॉस लाईन केलेल्या असतात. त्याच्यामध्ये अकाउंट पे असं लिहिलेलं असतं, A/C आणि PAY, पे, अकाउंट पे, ह्याचा अर्थ असा होतो. तर तो क्रॉस चेक तुम्ही बँकेत तुमच्या डिपॉझिट केल्यानंतर जी काही अमाऊंट असेल त्यावर, ती समजा तुम्हाला मिळाली नाही कुठल्याही कारणामुळे, जसं की बँक तुम्हाला एक मेमो देते की बॅलन्स इनसफिशियंट, फंड इनसफिशियंट, किंवा पेई स्टॉप म्हणून पेईने तो स्टॉप केलेला आहे तुम्हाला चेक, असं म्हणून कुठल्याही रिझन, त्याची भरपूर रिझन आहेत, आपण त्या खोलात न जाता, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळे बँकेने तुम्हाला तो चेक आता पास होणार नाही का, तर समोरच्याकडे पैसे नाहीत किंवा समोरच्याने स्टॉप केला, असं कुठल्याही कारणाने तुम्हाला एक रिटर्नमध्ये मेमो दिला जातो बँकेतर्फे तुमच्या, आणि त्या मेमोमध्ये ते कारण नमूद असतं. ओके. तर तो चेक होतो बाउन्स. आपण काय म्हणतो, बाउन्स झाला चेक, चेक वटला नाही आहे आणि त्याला आम्ही झाला डिसऑनर झाला. त्या दिवशी चेक तुम्हाला डिसऑनर होतो, ज्या दिवशी बँक तुम्हाला ते मेमो देतो, डिसऑनर झालेला मेमो, की ज्याच्यामध्ये असं लिहिलेलं असतं की हा चेक तुमचा वटला नाही बँकेत, ठीक आहे, आणि तुम्हाला पैसे मिळाले नाहीत. त्या मेमोची जी तारीख असेल बँकेने लिहिलेली असेल, त्या तारखेपासून 30 दिवसाच्या आत, ओके, समजा 1 ऑगस्टचा चेक आहे आणि तो चेक तुम्ही 1 सप्टेंबरला किंवा त्याच्या आधी भरला आणि बँकेने तुम्हाला 1 सप्टेंबरला हे मिळू शकणार नाहीत. त्या रिझन त्याच्यामागे फंड्स इनसफिशियंट, बॅलन्स पुरेसं नाही आहे, म्हणून तुम्हाला तो चेक मेमो वापस दिला मेमो, ठीक आहे. त्यानंतर काय करायचं आहे, विदिन 30 डेज
30 दिवसाच्या आत डिमांड नोटीस पाठवायची आहे समोरच्या व्यक्तीला, ज्याने तो चेक तुम्हाला दिला होता. मग कंपनी असेल, इंडिव्हिज्युअल पर्सन असेल, एखादी पार्टनरशिप फर्म असेल, जे कोणी असेल त्याला तुम्ही नोटीस पाठवायची आहे. ठीक आहे. 30 दिवसाची आत ती नोटीस तुमचे जे ओळखीचे मित्रपरिवारामधले जवळपासचे कुणीही जे ओळखीचे किंवा तुमच्या ओळखीचे नसेल तर तुम्ही माहिती काढू शकता. अशा वकिलांकडून तुम्हाला ती डिमांड नोटीस पाठवायची. लक्षात द्या, डिमांड नोटीस. कशाची डिमांड नोटीस? तर ती पैसे मागण्याची. जो काही तुमचा व्यवहार आहे, जो काही तुमचा व्यवहार झाला असेल त्या व्यवहारापोटी तो चेक तुम्हाला समोरच्या व्यक्तीने दिलेला, तो व्यवहार नमूद करणे, त्याची तारीख नमूद करणे, तुमचे पैसे जे काही अमाऊंट आहे ते नमूद करणे आणि चेक कधी तुम्ही बँकेत भरला, कधी तुम्हाला मेमो आला आणि हे सगळं ते नमूद करणे. ते ज्या वकिलांकडे तुम्ही जाताल त्यांना ते सगळं माहीत असतं, ते करून देतील तुम्हाला डिमांड नोटीस. 30 दिवसात ते तुम्हाला डिमांड नोटीस पाठवणं आहे. 30 दिवसात जर नाही पाठवलं तर विषय संपला. तो चेक जो आहे तो तुमचा इनव्हॅलिड होऊन जाईल. तुम्हाला जी लिमिटेशन दिलेली होती ती तुमची डिमांड नोटीसची जी आहे ती संपुष्टात येईल. 30 दिवसात हे पाठविणं. आता हे काय, तर हे आता थोडंसं कळण्यासाठी तुम्हाला परत सांगतो. तर विषय असा आहे की चेक बाउन्स जो ऑफेन्स आहे, जो अपराध आहे, त्याला फौजदारी स्वरूप देण्यात आलेलं आहे कायद्यामध्ये. कायद्यामध्ये काय की सेक्शन 138 निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट, हा सेक्शन 138 हा जो सेक्शन आहे, हे जे कलम आहे 138, हे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टचा आहे व त्याला फौजदारी कायद्याप्रमाणे ते चालणार आहे. त्यामध्ये अशी तरतूद आहे की 138चा चेक तुमचा जर बाउन्स झाला तर जी काही रक्कम असेल, समजा उदाहरणार्थ 1 लाख रक्कम आहे, तर 1 लाखाच्या डबल म्हणजे 2 लाखापर्यंत तुम्ही जर समोरच्या व्यक्तीच्या विरोधात त्यांनी पैसे न देता केस दाखल केली तर 2 लाखापर्यंत रक्कम तुम्हाला मिळेल अशी तरतूद आहे. तसेच त्यामध्ये 2 वर्षापर्यंत समोरच्या व्यक्तीला शिक्षाही होऊ शकते किंवा दोन्ही होऊ शकतं. म्हणजे डबल अमाऊंटही मिळू आणि परत 2 वर्षाची शिक्षा हे कोर्ट ठरवेल. तर काय आपला विषय काय होता की 30 दिवसात नोटीस पाठवायची. 30 दिवसात जर तुम्ही नोटीस पाठविली आणि पुढे काय, तर पुढे ज्या दिवशी त्याला ती नोटीस मिळेल, ओके, 30 दिवसात तुम्ही नोटीस पाठविली, ज्या दिवशी समोरच्या व्यक्तीला ज्याच्या तो चेक आहे किंवा कंपनी आहे त्यांना तो चेकची नोटीस मिळाल्यानंतर, ॲडव्होकेट डिमांड नोटीस मिळाल्यानंतर 15 दिवसाच्या आत त्यांनी तुमचे पूर्ण पैसे द्यायचे आहेत. जी काही चेकची अमाऊंट आहे ती पूर्ण द्यायची आहे. परंतु जर तसं त्यांनी केलं नाही तर तिथे हा मी मगाशी सांगितलेला सेक्शन 138 कलम 138 निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट खाली तो अपराधी होतो व त्याला आरोपी असं समजलं जाईल आणि त्याविरोधात तुम्ही त्या दिवशी ते 16वा दिवस आला त्या दिवशीचा तो 16वा दिवस म्हणजे पहिला दिवस समजून पुढील 30 दिवसाच्या आत विदिन 30 days आफ्टर completion of demand notice received by accused 15 days म्हणजे 15 दिवसाचा पिरियड संपून गेलेला आहे त्या समोरच्या व्यक्तीला नोटीस मिळून, पण त्यांनी तुमचे पैसे वापस केले नसतील तर त्या दिवशी त्या व्यक्तीकडून अपराध घडला असं समजलं जाईल. कोणचा अपराध? तर सेक्शन 138 कलम 138चा निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टचा गुन्हा त्याच्याकडून घडला असं समजलं जाईल. ठीक आहे.
आणि ज्या दिवशी 15 दिवस संपतील त्या 16व्या दिवशीपासून पुढील 30 दिवसच्या आत तुम्हाला त्या इस्माच्या विरोधात, त्या कंपनीच्या विरोधात जे काही असेल ज्यांनी तो चेक इश्यू केला, तुम्हाला चेक डिसऑनरची केस फौजदारी कोर्टामध्ये दाखल करायची आहे. ठीक आहे. आणि ती केस केल्यानंतर समोरच्या आरोपीच्या विरोधात समन्स, वॉरंट जी प्रोसिजर आहे कोर्टाची ती होईल आणि तुम्हाला पैसे तुमचे मिळतील. त्यासाठी लक्षात ठेवा. आता हा व्हिडिओ आपण इथंच थांबूया, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल, विषय खूप मोठा आहे हा. पण इन शॉर्ट, थोडक्यात चेक बाउन्स झाल्यानंतर काय करायचं हे आज आपण चर्चेलेलं आहे. ह्यावर काही तुमचे काही प्रश्न असतील वगैरे तर तुम्ही कॉमेंट्समध्ये मला विचारू शकता. शक्य तेवढं मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. नमस्कार. दिवसानंतर चेक